ज्ञानीपुरुष आपल्या आत्मनंदामध्ये कसा निमग्न असतो हे या दृष्टांताने काय केलेलं आहे, सांगितलेलं आहे. आता इंद्रभुवन ही काही सामान्य गोष्ट आहे का? त्या ज्ञानोबरायांनी वर्णन केल्याप्रमाणे त्या स्वर्गामध्ये काय काय असतं तिथं वर्णन केलं की जेथ महासिद्धीची भांडारे, अमृताची कोठारे, जी गावी खिल्लारे कामधेनू, एवढ्या सगळ्या वस्तू मुबलक प्रमाणात कुठे आहेत? त्या इंद्रभुवनामध्ये आहेत. त्या इंद्रभुवनाला सुद्धा आपल्या ऐश्वर्यापुढे जो तुच्छ लेखतो असा ऐश्वर्य संपन्न असलेला कोणी त्या भिल्लांच्या झोपडीत त्याचं मन रमेल काय, गुंतेल काय? यातून काय सांगायचं? तो आत्मसुखामध्ये एवढा निमग्न आहे, त्याच्या दृष्टीनं ही रिद्धी सिद्धींची सुख म्हणजे अतिशय काय आहेत? तुच्छ आहेत, लेखनीयच नाही आहेत. अजून एक उदाहरण दिलं, जो अमृतासी ठी ठेवी